झालेत आपले गणेश जयंतीनिमित्त बनवलेले तिळगुळाचे मोदक. चवीला खूप छान लागतात. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे नेमकं मी काय घातलंय ते समजेल. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आहे गणेश चतुर्थी. गणेश जयंती आहे, गणेश चतुर्थी आहे आणि तिलगुंद चतुर्थी आहे. तर त्यासाठी मी गणपतीला नैवेद्य बनवणार आहे तिळाचे मोदक. तर इकडे लागणारं साहित्य, इकडे मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी खोबऱ्याचा खीस आहे. 10-12 काजू बदाम दोन्ही. इकडे मी अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे. पाव किलो गूळ आहे आणि आपल्याला बनवण्यासाठी थोडंसं तूप लागेल. आणि इकडे मोदकाचा साचा आहे. तर आत्ता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण तीळ, खोबरं, काजू बदाम आणि गूळ मिक्सरला बारीक करून घेऊया. इकडे मिक्सरवरती मी तीळ, खोबरं, काजू बदाम आणि 4 वेलच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. गूळ घालून बारीक करून घेतलेल्या आहे. आणि बघा या पद्धतीचं तयार झालेलं आहे. आत्ता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप गरम करून घालूया. इकडे कढईमध्ये मी 1 चमचा तूप गरम केलेलं आहे. आता हे तूप आपण दळून घेतलेल्या ह्या सारणावरती घालूया. दूध पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करायचं, गोळा झाला पाहिजे, जेणेकरून आपले मोदकाच्या साच्यामध्ये मोदक तयार होतील. आता माझ्याकडे कंडेन्स मिल्क होतं, तर मी 1 चमचाभर अंदाजे कंडेन्स मिल्क घालते. त्यामुळे चव तर छान लागतेच, पण लाडू किंवा मोदक आपले असे इझिली बांधले जातात किंवा मोदकाला आपल्याला आकार देता येईल म्हणून मी कंडेन्स मिल्क घातलेलं आहे. चव तर अप्रतिमच लागते. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही छोटा चमचा जाड दूध घालू शकता, साईचं दूध घालू शकता. त्यामुळेही आपले मोदक वळायला मदत होते. तर आता आपण हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण मोदक वळायला घेऊया. हे बघा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे. छोटा मोठा असे दोन्ही प्रकारचे साचे मिळतात. तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि बघा फक्त साच्यामध्ये भरायचं आणि असं दाबून घ्यायचं. जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं आणि पूर्णपणे साच्यामध्ये पॅक करून घ्या. आणि हे बघा काढा. पाहू शकता किती छान आणि रेखीव मोदक तयार झालेला आहे. तर आता आपण सगळे मोदक असेच बनवूया. परत एकदा दाखवते. मोदक बघा किती रेखीव झालेला आहे. इकडे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. तयार झालेत आपले तिळाचे आणि गुळाचे मोदक. तुम्हालाही आवडल्यास नक्की बनवा. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या.